संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष निघोज अळकुटी, जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन पाटील वराळ व भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकजदादा कारखिले यांचे कार्य कौतुकास्पद. धनश्रीताई विखे पाटील निघोज जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात मोठ्या प्रमाणात विकास कामे करून जनतेच्या संपर्कात राहून काम करणारे कार्यक्षम नेतृत्व म्हणून संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ व भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांचे काम सर्वश्रुत असल्याचे गौरवोद्गार धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. नवरात्र उत्सव निमित्ताने राज्याचे जागृत देवस्थान मळगंगा देवीचे दर्शन तसेच आशीर्वाद घेण्यासाठी व कपिलेश्वर मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी विखेताई या निघोज येथे आल्या होत्या. त्यांनी सांगितले की खेळ पैठणीचा या माध्यमातून या परिसरातील हजारो महिलांना या खेळाचा आनंद व बक्षिसे मिळणार आहेत. यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले तसेच निघोज व परिसरातील जिल्हा परिषद गट व गणातील पदाधिकारी, आजी माजी सरपंच, सोसायटीचे आजी माजी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, संचालक, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज हा जो कार्यक्रम आहे माननीय श्री सचिन भाऊ वराळ, माननीय श्री पंकजदादा या दोघांनीही आपल्यासाठी या नवरात्रीनिमित्त क्रांतीनाना माळेगावकर मी लगेचच जात असते कारण माझा आवडता विषय आहे. महिलांनीच महिलांना सपोर्ट केला पाहिजे, महिलांनीच महिलांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग झाला पाहिजे. या सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत ज्या इथे बसलेल्या आहेत. खरं तर खूप दिवसांनी मी आले इथे आणि तुमच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा मळगंगा देवीचं माझं खूप छान दर्शन झालं. त्यासाठी सुद्धा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना विखे पाटील परिवाराकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. नवरात्र उत्सवानिमित्त क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत खेळ पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी सचिन पाटील वराळ आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन अहिल्यानगरचा आधारवड आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती धनश्रीताई, आपण त्याचबरोबर विजूभाऊ अवकी, विश्वनाथदादा कोरडे, त्याचबरोबर भाऊसेठ भालेकर, मनोजभाऊ उंचे, रत्नाना पवार याचबरोबर परिसरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या महिला माता भगिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी बक्षिसे जिंकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मी कारखिले परिवाराच्या वतीने संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम बाहेर होता मळगंगा मंदिराच्या परिसरामध्ये, पण अचानक पावसाने सुरुवात केल्यामुळे आदरणीय सोमनाथ भाऊ वरकडे यांनी हे सभागृह आम्हाला या ठिकाणी अचानक उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. रात्री 8 वाजता सुरू झालेला हा पैठणीचा खेळ कार्यक्रम मध्यरात्री 1 वाजता संपला. निघोज व परिसरात शनिवार दिनांक 27 रोजी सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला होता. मात्र असे असूनही या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी लाखो रुपये किमतीचे बक्षिसांची मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. प्रत्येक सहभागी महिलेला छोटी मोठी बक्षिसे देण्यात आल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. पावसाची दमदार सुरुवात झाल्याने नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांनी संख्या कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र निघोज व जगप्रसिद्ध रांजणखळगे येथील राज्याचे जागृत देवस्थान म्हणून लौकिक असलेल्या मळगंगा देवीच्या दर्शनासाठी रविवार दिनांक 28 रोजी 7व्या माळेच्या निमित्ताने भाविकांनी गर्दी केली आहे. सकाळी 7 पासून भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत